भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घरभरणी महसूल प्रशासन तथा जलसंपदा विभागामार्फत जून 2025 मध्ये जाहीर करण्यात आली असून प्रकल्प बाधितांना स्थलांतरणाच्या सूचना वजा आदेश दिले आहे। पुनर्वसन स्थळी पुरेशा नागरी सुविधा नसताना तेथे राहायचे कसे, घर बांधायचे कसे असा प्रश्न उपस्थित करत आधी योग्य मूलभूत सुविधा पुरवा नंतरच स्थलांतरण असा पवित्रा प्रकल्प बाधितांनी केला आहे। याबाबत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्प तसेच पुनर्वसनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेऊन मूलभूत सुविधा पुरवल्यानंतरच 5 गावांचे स्थलांतरण करा असे निर्देश दिले। अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्रमांक 1 अमरावती विभागाच्या लेट लतीफ कारभारामुळे बुडीत क्षेत्रातील 5ही गावांच्या पुनर्वसन स्थळी पुरेशा मूलभूत नागरी सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही। अशातच भातकुलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी 2 जानेवारीत बुडीत क्षेत्रातील हातुर्णा, कुंड, सर्जापूर, गोपगव्हाण, अळणगाव, सातुर्णा या 5 गावातील सरपंचांना पुनर्वसनात स्थलांतर करण्यासाठी नोटीस पाठवल्या। परंतु पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सदर गावात राहायचे कसे अशी समस्या या ग्रामपंचायतींमार्फत खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे मांडण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प व पुनर्वसनाच्या बाबतीत आढावा बैठक पार पडली। यात या 5ही गावात प्रामुख्याने मूलभूत सुविधा संपूर्णतः निकामी झाल्या आहे। नागरी सुविधांचा अभाव असून रस्ते, नाल्या, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सभागृह, पाण्याची टाकी, पाणी पुरवठा, पाईपलाईन, प्रवासी निवारा, गोडाऊन सुस्थितीत नसून याबाबत मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या। तसेच भूखंड वाटप, घरकुल योजना याबाबतही मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या। संपूर्ण मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय 5ही गावातील नागरिकांना स्थलांतरणाची जबरदस्ती करू नये असे निर्देश खासदार बळवंत वानखेडे यांनी बैठकीत दिले। तसेच राज्य स्तरावर जाहीर झाल्याप्रमाणे सरसकट पुनर्वसित गावांना हेक्टरी 5 लाख रुपयांची रक्कम गाव सोडाच्या अगोदर देण्यात यावे। अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज तालुका मूर्तिजापूर, आनंदगत बाधित लंगापूर पोही येथे पुनर्वसित पॅकेजनुसार 8.26 लाख प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले। त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याच्या बाबतच्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।